नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विदारण म्हणजे काय आणि विदारणाचे प्रकार या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण प्राकृतिक भूगोल या संदर्भात आपण यूट्यूबवरती 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये जी भूरूपा आहेत, भूरूपावरती नियंत्रण आणणारे जे काही घटक आहेत या घटकांच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती, अंतर्गत शक्तीमध्ये कोणकोणत्या हालचाली येतात पृथ्वीच्या आणि बहिर्गत शक्तीमध्ये कोणकोणते घटक येतात या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. याच्यापुढे आणखीन आपण प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात बरेच काही व्हिडिओ पाहणार आहोत. तर इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर या ठिकाणी विदारण, ज्याला इंग्लिशमध्ये वेदरिंग असं म्हणतात, याच्या अगोदर देखील विदारण आणि क्षरण याच्यामधला बेसिक फरक काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या संदर्भाचा एक सेपरेट व्हिडिओ देखील यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, विदारण आणि क्षरण यामधील असणारा फरक. तर वेदरिंग किंवा विदारण याच्या संदर्भात काही शास्त्रज्ञांनी या विदारणाच्या व्याख्या केलेल्या आहेत. याच्यामध्ये थॉर्नबरी हा जो काही शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञानं विदारणाची जी काही व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये त्यानं असं सांगितलेलं आहे की खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते, या क्रियेस अपक्षय किंवा विदारण असे म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन एक शास्त्रज्ञ आहे, तो म्हणजे लोबेक. लोबेक या शास्त्रज्ञानं विदारणाची जी केलेली व्याख्या आहे ती अशी आहे की पृथ्वीच्या भूकवचावर भौतिक कारकांच्या साहाय्याने खडकांचे कायिक विखंडन किंवा रासायनिक अपघटन होते, या क्रियेस विदारण असे म्हणतात. आता थॉर्नबरीने जी काही केलेली व्याख्या आहे किंवा थॉर्नबरीची जी काही डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की खडकाचं त्याच जागी विघटन किंवा अपघटन होणं, ज्याला अपक्षय किंवा विदारण असे म्हणतात. आता याच्यामध्ये जे खडक आहेत ते खडक एकाच ठिकाणी स्टेबल राहणार आहेत, त्यांची मूवमेंट होणार नाही. म्हणजे एकाच ठिकाणी स्टेबल असणारा जो काही खडक आहे त्याच्यावरती बाह्यकारकांचा परिणाम होतो. बाह्यकारक म्हणजे ऊन असेल, वारा असेल, हे जे काही बाह्यकारक आहेत त्यांचा परिणाम या खडकावरती होतो आणि त्यांचं जागच्या जागी त्या ठिकाणी विघटन घडून येतं. आता थॉर्नबरीने जी काही डेफिनेशन केलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी जो खडक आहे तो खडक एकाच ठिकाणी स्टेबल राहणार आहे आणि या खडकावरती जे बाह्यकारक आहेत, मग त्याच्यामध्ये ऊन असेल, टेम्परेचर असेल, त्याचबरोबर वारा असेल, पाऊस असेल, हे जे काही बाह्यकारक आहेत या बाह्यकारकांचा परिणाम या खडकावरती होतो. खडक कुंकुवत बनायला लागतात, खडक ठिसूळ बनायला लागतात आणि खडकांचं जागच्या जागी त्या ठिकाणी छोट्या छोट्या कणांमध्ये किंवा खडकांचं विभाजन व्हायला लागतं. याला आपण विघटन म्हणतो. विघटन आणि त्याचबरोबर अपघटन देखील खडकांचं होतं. अपघटन म्हणजे थोडक्यात रासायनिक अभिक्रिया होणं आणि रासायनिक अभिक्रिया होऊन खडकांचं विभाजन होणं किंवा खडक आहे त्याच ठिकाणी त्यांचं बारीक बारीक कणामध्ये रूपांतरण होणं, तर याला आपण विदारण म्हणतो. म्हणजे थॉर्नबरीने जी काही डेफिनेशन केलेली आहे त्या डेफिनेशनमध्ये थॉर्नबरीच्या म्हणण्यानुसार खडक एकाच ठिकाणी स्टेबल पाहिजे आणि त्याच्यावरती बाह्यकारकांच्या माध्यमातून विघटन आणि अपघटनाची प्रक्रिया होऊन खडकांचं विदारण घडून येतं, ज्याला अपक्षय किंवा त्यालाच आपण विदारण म्हणतो. त्याच्यानंतर लोबेक या शास्त्रज्ञानं जी काही केलेली व्याख्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या भूकवचावर भौतिक कारकांच्या साहाय्याने, भौतिक कारक म्हणजे याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस, जे काही भौतिक कारक आहेत त्याच्यामध्ये यांच्यामध्ये आपल्याला समावेश करावा लागेल. खडकांचे कायिक विखंडन, कायिक विखंडन म्हणजे खडकांचे जागच्या जागी भौतिक स्वरूपामध्ये 2 विभाग होणे, ज्याला आपण कायिक विखंडन म्हणतो, किंवा रासायनिक अपघटन. रासायनिक अपघटन म्हणजे
एखाद्या खडकामध्ये मिनरल्स असतात, वेगवेगळे गॅसेस पाण्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खडकामध्ये प्रवेश करतात आणि रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी अपघटनाची प्रक्रिया घडून येते. या क्रियेस विदारण असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात दोन शास्त्रज्ञांच्या ज्या काही व्याख्या आहेत तर त्याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की त्या ठिकाणी खडकावरती बाह्यकारकांचा परिणाम होतो आणि त्याच्या माध्यमातून अपघटन आणि विघटन या प्रक्रिया घडून येतात आणि खडकाची विभागणी होते, खडकांचं छोट्या छोट्या कणामध्ये रूपांतरण होतं, ज्याला आपण विदारण म्हणतो. आता या ठिकाणी दोन्ही शास्त्रज्ञांच्या आपण डेफिनेशन पाहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही शास्त्रज्ञांनी असा उल्लेख केलेला आहे की त्यामध्ये बाह्यकारकांच्या माध्यमातून खडकांचं विघटनही घडून येतं, ज्याला डिसइंटिग्रेशन म्हणतात, आणि त्याचबरोबर अपघटनही घडून येतं. अपघटन म्हणजेच ज्याला आपण डिकम्पोजिशन म्हणतो. आता विघटन आणि अपघटन याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे तर तो लक्षात घ्या की विघटन म्हणजे काय की एखादा खडक आहे आणि त्या खडकावरती जे काही बाह्यकारक आहेत, ऊन वारा पाऊस असेल, जसं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की एखादा असणारा खडक त्याच्यावरती बाह्यकारक जे काय आहे त्याच्यामध्ये मग टेम्परेचरचा परिणाम होत असेल किंवा त्याचबरोबर पावसाचा परिणाम त्या खडकावरती होत असेल किंवा मग वारा असेल, त्या वाऱ्याचा परिणाम त्या खडकावरती होत असेल. या बाह्यकारकांचा त्या खडकावरती परिणाम होऊन खडक कुमकुवत बनायला लागतात, ठिसूळ बनायला लागतात आणि त्या खडकांना भेगा जातात आणि त्याच्यामुळे होतं काय की हा जो खडक आहे त्या खडकांची विभागणी होते, विभाजन होतं. याला विघटन असं म्हणतात किंवा त्यालाच आपण डिसइंटिग्रेशन या नावाने देखील ओळखतो. त्याच्यानंतर याच विधारणामध्ये दुसरी जी प्रक्रिया तुम्हाला दिलेली आहे ही दुसरी प्रक्रिया अपघटनाची दिलेली आहे, ज्याला आपण डिकम्पोजिशन म्हणतो. डिकम्पोजिशन किंवा अपघटन केव्हा घडून येतं, ज्यावेळेस खडकांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येतात. आता खडकांमध्ये रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे घडून येतात तर थोडक्यात खडकांचं जे काही स्ट्रक्चर असतं किंवा खडकांची जी काही संरचना आहे किंवा खडकांची खडक म्हणजे काय तर थोडक्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक खनिजांचं जे काही मिश्रण आहे तर त्याला आपण खडक म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की खडकामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे मिनरल्स आहेत किंवा खनिजं आहेत तर याच्यामध्ये असणारे जे काही खनिज आहेत यांचा वातावरणामध्ये असणारे जे काही गॅसेस आहेत, मग त्याच्यामध्ये नायट्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल, तर या वायूंशी या खनिजांचं रासायनिक अभिक्रिया घडून येते. मग ही जे काही वातावरणामधले गॅसेस आहेत मग ते खडकामध्ये येतात कुठून तर थोडक्यात म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर वातावरणामध्ये असणारे जे काही गॅसेस आहेत मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल किंवा ऑक्सिजन असेल, तर हे जे काही गॅसेस आहेत हे गॅसेस पावसाच्या पाण्याबरोबर खडकामध्ये प्रवेश करतात आणि मग खडकामध्ये ज्यावेळेस हे गॅसेस खडकामध्ये प्रवेश करतात किंवा हे वायू ज्यावेळेस खडकामध्ये येतील त्यावेळेस खडकामध्ये असणारे जे काही वेगवेगळे मिनरल्स आहेत तर हे खनिज आणि हे वातावरणामधले वायू यांचं केमिकल रिॲक्शन घडून येतं, यांची रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि खडकामध्ये असणारे जे काही मिनरल्स आहेत ते मिनरल्स पूर्णतः विरघळून जातात. म्हणजे खडकामध्ये असणारे जे काही खनिजं आहेत ते खनिजं विरघळून जातात आणि मग थोडक्यात खडकामध्ये जे खनिजं असणारे ते जर विरघळून गेले तर खडक त्या ठिकाणी ठिसूळ बनायला लागतो, कुमकुवत बनायला लागतो, ज्याला आपण अपघटन किंवा डिकम्पोजिशन म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला दिलेले डिकम्पोजिशन त्याची इमेजसुद्धा तुम्ही इथं पाहू शकता की खडकावरती कशा पद्धतीनं अपघटनाची प्रक्रिया घडून आलेली आहे. खडकामध्ये तुम्ही अनेक छिद्र पाहतायत, याचा अर्थ खडकामध्ये जिथं जिथं खनिजं आहेत ते खनिजं त्यांचं केमिकल रिॲक्शन होऊन त्या खडकामधून ते मिनरल्स पाण्याबरोबर निघून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे खडक ठिसूळ बनायला लागतो, कुमकुवत बनायला लागतो आणि त्या खडकाचं देखील वेदरिंग घडून येतं, विदारण घडून येतं. त्याचबरोबर विघटनामध्ये तुम्ही इथं इमेज पाहू शकता की या ठिकाणी जे बाह्यकारक आहेत, ऊन वारा पाऊस यांच्यामुळे तो खडक ठिसूळ बनायला लागतो, कुमकुवत बनायला लागतो आणि खडकांचं जागच्या जागीच त्या ठिकाणी विभाजन व्हायला लागतं, त्याचं बारीक बारीक कणामध्ये रूपांतरण व्हायला लागतं. त्यालाच आपण अपक्षय किंवा विदारण असं म्हणतो.
त्याच्यानंतर विदारण नियंत्रित करणारे जे काही घटक आहेत ते विदारण नियंत्रित करणारे घटक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. विदारणावरती नियंत्रण आणणारा पहिला घटक आहे ते म्हणजे खडकाची संरचना किंवा खडकाचा प्रकार. त्याच्यानंतर विदारणावरती नियंत्रण करणारा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे उताराचं स्वरूप, भूपृष्ठाचा जो काही उतार आहे त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं स्वरूप. त्याच्यानंतर तिसरा घटक तुम्हाला दिलेला आहे हवामानाची बदलती परिस्थिती. त्याच्यानंतर चौथा घटक तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे वनस्पतीचा परिणाम. तर यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम विदारणावरती होतो किंवा या घटकांचं नियंत्रण विदारणावरती असतं. तर ते कसं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला जो घटक तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे खडकांची संरचना किंवा खडकाचा प्रकार. आता जसं आपण खडकाचे 3 प्रकार सांगतो, खडकाचे एकूण 3 प्रकार सांगितले जातात. त्याच्यामध्ये पहिला अग्निजन्य खडक, दुसरा स्तरित खडक आणि तिसरा रूपांतरित खडक. या खडकांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात अग्निजन्य खडक जो आहे तो कठीण खडक असतो. त्याच्यानंतर स्तरित खडक जो आहे तो मृदू असतो, मऊ असतो आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. तर हे खडकाचे 3 प्रकार सांगितले जातात. आता याच्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे अग्निजन्य खडक, दुसरा जो आहे तो स्तरित खडक आणि तिसरा जो आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. तर यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते एकमेकापासून वेगळं आहे. जसं अग्निजन्य खडक हा कठीण असतो, स्तरित खडक हा मृदू असतो, मऊ असतो आणि त्याचबरोबर रूपांतरित खडक. आता रूपांतरित खडक बहुधा भूगर्भाच्या खाली आपल्याला सापडतात, ज्या ठिकाणी हाय प्रेशर आणि टेम्परेचरमुळे खडकांच्या स्ट्रक्चरमध्ये संरचनेमध्ये बदल होतो, ज्याला आपण रूपांतरित खडक म्हणतो. तर हे जे काही 3 प्रकारचे खडक आहेत तर एक लक्षात घ्या की जिथं अग्निजन्य खडक राहणार आहे किंवा कठीण खडक राहणार आहे, या कठीण खडकावरती विदारणाची जी काही प्रक्रिया आहे ती मंदगतीने होईल. जिथं स्तरित खडक आहे किंवा जिथं मृदू खडक आहे अशा मृदू खडकावरती विदारणाची जी काही प्रक्रिया आहे ती जलद गतीने घडून येईल. जलद गतीने का घडून येणार आहे? कारण या स्तरित खडकामध्ये वेगवेगळे लेयर असतात, खडक मऊ आहे आणि त्याच्यामुळे बाह्यकारकांचा सर्वाधिक जास्त लवकरात लवकर परिणाम या स्तरित खडकावरती होतो. त्याच्यामुळे जिथं स्तरित खडक आहेत किंवा ज्या जमिनीचं स्ट्रक्चर वरचा सरफेसचा भाग स्तरित खडकाने बनलेला आहे अशा ठिकाणी विदारणाची जी काही प्रक्रिया आहे ती जलद गतीने घडून येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक विदारणावरती नियंत्रण करणारा जो आहे तो म्हणजे उताराचं स्वरूप. ज्या ठिकाणी एखाद्या जमिनीची जी टोपोग्राफी आहे ती टोपोग्राफी जर म्हणजे पर्वतीय भागाची असेल आणि त्या ठिकाणी जर स्टीप स्लोप असेल तर अशा ठिकाणी सुद्धा विदारणाची प्रक्रिया जलद गतीने घडून येते. म्हणजे थोडक्यात काय की समजा एखाद्या ठिकाणी स्टीप स्लोप आहे किंवा तीव्र उतार आहे, तर अशा तीव्र उतारावरती असणारे जे काही खडक आहेत ते खडक काही कारणास्तव ग्रॅव्हिटीला अनुसरून त्या ठिकाणी या उताराच्या पायथ्याशी येतात आणि ज्यावेळेस दुसरे येणारे खडक ज्यावेळेस खाली येतात, खाली आल्यानंतर या खडकावरती त्यांचा आघात होतो. या खडकावरती आघात झाल्यानंतर स्वाभाविक आहे की हे खडक कमकुवत होणार आहेत, ठिसूळ होणार आहेत आणि त्याचबरोबर नंतर कालांतराने काय होईल की इथंसुद्धा बाह्यकारकांचा परिणाम या खडकावरती होईल आणि त्या ठिकाणी खडकांचं विभाजन होईल, विघटन होईल, खडकांचं बारीक बारीक कणामध्ये रूपांतरण व्हायला लागेल आणि त्या ठिकाणी खडकाची विदारणाची जी काही प्रक्रिया आहे ती विदारणाची प्रक्रिया लवकरात लवकर घडून येईल. याच्याच उलट म्हणजे जिथे एकदम फ्लॅट भाग आहे, उतार असा कुठे आपल्याला तीव्र स्वरूपाचा पाहायला भेटणार नाही, अशा ठिकाणी विदारणाची जी काही प्रक्रिया आहे ती विदारणाची प्रक्रिया मंदगतीने घडून येईल. परंतु जिथं स्टीप स्लोप आहे किंवा तीव्र उताराचं स्वरूप आहे अशा ठिकाणी खडकांचं जे काही विदारण आहे ते विदारणाची जी प्रक्रिया आहे तर ती लवकरात लवकर घडून येईल. त्याच्यानंतर विदारणावरती नियंत्रण आणणारा जो तिसरा घटक आहे तो म्हणजे हवामानाची बदलती परिस्थिती. ठीक आहे, अलीकडल्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की नेहमी सांगितलं जाते की क्लायमेट चेंज होतं आहे किंवा हवामान बदल होतो आहे. हवामान बदल होणं म्हणजे नेमकं काय की ज्या ठिकाणी डेझर्ट भाग आहे अशा ठिकाणी पाऊस पडायला लागणं किंवा जिथं दरवेळेस पाऊस पडतो अशा ठिकाणी आवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण होणं, तर याला आपण कुठेतरी हवामान बदलतं आहे किंवा क्लायमेट चेंज होतो आहे असं आपण सांगतो. याचा परिणाम मग विदारणावरती काय होतो? जसं उदाहरणार्थ आपण इमॅजिन करू की डेझर्टचा भाग आहे, वाळवंटाचा भाग आहे. अशा वाळवंटाच्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष टेम्परेचर त्या ठिकाणी जास्त राहतं. मग इथं असणारे जे काही खडक आहेत जिथं वर्षानुवर्ष टेम्परेचर जास्त राहणार आहे
इमॅजिन करू की सहारा डेझर्ट आहे. सहारा डेझर्टमधलं जे ॲन्युअल टेम्परेचर आहे ते ॲव्हरेज टेम्परेचर म्हणजे एक 40 डिग्री सेल्सिअस 45 डिग्री सेल्सिअस असेल. मग अशा ठिकाणी जर समजा अचानक जर पाऊस पडला आणि दरवर्षी खडक नेहमी तापलेले राहणार आहेत, ज्यांचं टेम्परेचर जास्त राहणार आहे, अशा भागामध्ये जर पाऊस पडायला लागला तर त्या ठिकाणी होतं काय की तापलेल्या खडकावरती जर अचानक पाणी पडलं, पाऊस पडला, तर त्या ठिकाणी खडक कुमकुवत बनायला लागतात, ठिसूळ बनायला लागतात आणि खडकांचं जे विदारण आहे त्या विदारणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जलदगतीने घडायला लागते. म्हणजे थोडक्यात काय की जसं एखाद्या काचाला जर आपण गरम केलं आणि त्या काचावरती जर पाणी सोडलं तर काचाला तडे जातात. अगदी त्याच पद्धतीची प्रोसेस या वाळवंटामध्ये असणारे जे काही खडक आहेत तर त्या खडकावरती होऊ शकते. तर याचंही नियंत्रण म्हणजे हवामानाची बदलती परिस्थिती तर त्याचाही इम्पॅक्ट या विदारणावरती होऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा जो घटक तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे वनस्पतीचा परिणाम. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला या ठिकाणी वनस्पती अगदी छोट्या स्वरूपाच्या आहेत. इथं तुम्ही खालच्या भागामध्ये पाहतायत की खडकांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते खडक तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसत आहेत. दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्ही इथं पाहतायत की जे वृक्ष ते थोडेसे वाढलेले आहेत आणि त्यांच्या मुळासुद्धा वाढलेले आहे जमिनीमध्ये. इथं तुम्ही पाहतायत की आता खडक छोटे छोटे होत आहेत. त्याच्यानंतर इथं शेवटचा जो काही डायग्राम आहे त्याच्यामध्ये वृक्ष चांगलं मोठं झालेलं आहे, त्याच्या मुळासुद्धा मोठ्या झालेल्या आहेत आणि या मुळा जमिनीमध्ये खोलवर गेलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस वनस्पतीच्या मुळा जमिनीवरती खोलवरती जातात म्हणजे पाण्याच्या शोधामध्ये ज्यावेळेस जायला लागतात त्यावेळेस खडकांमध्ये जिथं कुठं भेगा आहे त्या भेगामध्ये मुळा जातात, मुळांचा आकार वाढायला लागतो, विस्तार व्हायला लागतो. त्या पद्धतीनं खडकांमध्ये असणाऱ्या भेगासुद्धा रुंदवायला लागतात, खडकांचे वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी व्हायला लागते आणि या वनस्पतींच्या मुळांमुळे जे भूपृष्ठाच्या खालच्या भागामधले जे खडक आहेत तर त्यांचीही वेदरिंग मोठ्या प्रमाणावर व्हायला लागते. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या जमिनीवरती ज्या भूपृष्ठाच्या भागावरती मोठ्या प्रमाणावर व्हिजिटेशनचा भाग आहे, मोठ्या प्रमाणावर वनांचा भाग आहे, तर त्या भागामध्ये वनस्पतीच्या ज्या काही मुळा राहणार आहेत तर त्या मुळांमुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेदरिंगची प्रोसेस घडून येणार आहे जलदगतीने. याच्या उलट जिथं व्हिजिटेशन नसणार आहे किंवा मोठमोठी वृक्ष नसणार आहेत अशा भागामध्ये त्या ठिकाणी विदारणाची प्रक्रिया तेवढी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर हे विदारण नियंत्रित करणारे घटक आहेत. म्हणजे विदारणावरती या घटकांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम आपल्याला जाणवून येतो. त्याच्यानंतर विदारणाचे जे प्रकार आहेत ते विदारणाचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे कोणत्या घटकांच्या माध्यमातून विदारण होतं अशा घटकांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग याच्यामध्ये जे भौतिक घटक आहेत या भौतिक घटकांच्या माध्यमातून जे विदारण घडून येतं ज्याला कायिक विदारण किंवा मेकॅनिकल वेदरिंग म्हटलं जातं. मग याच्यामध्ये भौतिक घटक तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी नंबर 1 दिलेलं आहे सौरशक्ती, त्याच्यानंतर नंबर 2 दिलेले तुषारपात, नंबर 3 दिलेले दाबमुक्ती, नंबर 4 दिलेले पर्जन्य आणि नंबर 5 दिलेले वारा. त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की खडकामध्ये वेगवेगळे मिनरल्स असतात, खनिजं असतात आणि या मिनरल्स खनिजांचं केमिकल रिॲक्शन घडून येतं आणि खडकांचं विदारण घडून येतं, ज्याला रासायनिक विदारण म्हणतात, केमिकल वेदरिंग म्हटलं जातं. मग याच्यामध्ये जे वायू कारणीभूत आहेत, ज्या वायूमुळे खडकांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन अपघटनाची प्रक्रिया घडून येते, मग ते वायू त्याच्यामध्ये ऑक्सिजन कारणीभूत आहे त्याच्यामुळे त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 2 तुम्हाला दिलेले आहे कार्बन डायऑक्साईड जर कारणीभूत असेल खडकाच्या विदारणाला त्याला कार्बोनेशन म्हणतात. खडकाच्या विदारणासाठी जर हायड्रोजन हा वायू कारणीभूत असेल तर त्याला हायड्रेशन म्हणतात. तर हा विदारणाचा दुसरा प्रकार आहे ज्याला रासायनिक विदारण किंवा केमिकल वेदरिंग म्हटलं जातं. आणि विदारणाचा जो तिसरा प्रकार आहे ज्याला जैविक विदारण किंवा बायोलॉजिकल वेदरिंग म्हटलं जातं. याच्यामध्ये सजीव कारणीभूत ठरतात. म्हणजे विदारणासाठी जे सजीव आहेत मग त्याच्यामध्ये वनस्पती असेल, तुम्हाला मी आत्ताच सांगितले की वनस्पतीमुळे कशा पद्धतीनं वेदरिंग घडून येतं. मग प्राणी असेल, मानव असेल, या सजीवांच्या माध्यमातून सुद्धा खडकाचं विदारण खूप मोठ्या प्रमाणावर घडून येतं ज्याला जैविक विदारण किंवा बायोलॉजिकल वेदरिंग असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जे कायिक विदारण आहे त्या कायिक विदारणामध्ये जे घटक आहेत ज्याला आपण भौतिक घटक म्हणतो, तर त्या भौतिक घटकांच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो भौतिक घटक तुम्हाला दिलेला आहे तो पहिला भौतिक घटक आहे सौरशक्ती. सौरशक्ती जसं तुम्हाला सांगितलं की सौरशक्तीचा परिणाम खडकावरती कशा पद्धतीने होतो.
म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की हा सौरशक्तीचा जास्तीत जास्त परिणाम डेझर्ट भागामध्ये होतो. डेझर्ट भागामध्ये जे हवामान आहे ते हवामान विषम असतं. हवामान विषम असणं म्हणजे काय की जी दैनिक तापमान कक्षा आहे, दैनिक तापमान कक्षेमध्ये खूप मोठा फरक असतो. म्हणजे जास्त दैनिक तापमान कक्षा असते. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय की दिवसाचं जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यामधला असणारा जो फरक आहे ज्याला आपण दैनिक तापमान कक्षा म्हणतो. वाळवंटामध्ये ही जी दैनिक तापमान कक्षा आहे तर ही दैनिक तापमान कक्षा खूप मोठी असते. म्हणजे दिवसाचं टेम्परेचर हे 45, 48, 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं आणि रात्रीचं जे काही टेम्परेचर आहे ते 10 डिग्री सेल्सिअस 9 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत जातं. याच्यामधला जर फरक पाहिला तर 30-35 डिग्री सेल्सिअसचा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे होतं काय की वाळवंटीय भागामध्ये ज्यावेळेस दिवस असतो त्यावेळेस दिवसाचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर खूप जास्त असतं. या दिवसाच्या टेम्परेचरमुळे काय होतं की खडकांमध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि तापमानामुळे काय होतं की खडक प्रसरण पावायला लागतो. ठीक आहे, कोणत्याही गोष्टीला तुम्ही टेम्परेचर द्या ती गोष्ट प्रसरण पावायला लागते. अगदी त्याच पद्धतीनं दिवसाच्या हाय टेम्परेचरमुळे खडक प्रसरण पावायला लागतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळ होईल, संध्याकाळ झाल्यानंतर जे काही टेम्परेचर आहे ते मग साधारणतः 10 डिग्री सेल्सिअस 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत येईल आणि मग पुन्हा आणखीन रात्री काय होईल की खडक आकुंचन पावायला लागेल, तो कॉन्ट्रॅक्ट होईल. पुन्हा आणखीन दिवसा खडक प्रसरण पावेल, पुन्हा आणखीन रात्री ज्यावेळेस टेम्परेचर कमी होईल त्यावेळेस खडक आकुंचन पावेल. म्हणजे दिवसा प्रसरण रात्री आकुंचन ही दररोजची प्रक्रिया त्या खडकामध्ये होत राहते आणि याच्यामुळे एक दिवस असा येतो की इथं तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता की खडकांना तडे जातात, खडकांना भेगा निर्माण होतात आणि खडक दुभंगतो. खडकांचं वेगवेगळे विभाग होतात, पार्ट होतात, त्याचं बारीक बारीक कणामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये रूपांतरण होतं आणि त्या ठिकाणी विदारण घडून येतं. तर हे भौतिक घटकामध्ये सौरशक्तीमुळे तशा पद्धतीचा परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर सौरशक्तीमध्येच जे दुसरा भौतिक घटक आहे त्याच्यामध्ये तुषारपात तुम्हाला दिलेलं आहे. आता तुषारपात म्हणजे काय, जसं तुम्ही इथं पाहतायत की इमेजमध्ये तुम्हाला इथं सुरुवातीला एक खडक दिलेलं आहे. या खडकांमध्ये छोट्या छोट्या भेगा आहेत, त्या भेगामध्ये पाणी जमा झालेलं आहे. आता तुषारपात सारख्या घटना कुठे घडून येतात, ज्या प्रदेशामध्ये टेम्परेचर रात्रीच्या वेळेस 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं अशा प्रदेशामध्ये, शक्यतो ध्रुवीय प्रदेश किंवा ध्रुवीय प्रदेशाजवळचा असणारा काही भाग असेल अशा ठिकाणी ही तुषारपातची घटना घडून येते. म्हणजे दिवसा टेम्परेचर जास्त असतं, म्हणजे 7 डिग्री सेल्सिअस 8 डिग्री सेल्सिअस 9 डिग्री सेल्सिअस असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकेल. तर त्यावेळेस खडकांच्या भेगामध्ये जिथं पाणी जमा झालेलं आहे हे पाणी ज्यावेळेस रात्रीचा कालावधी येईल त्यावेळेस रात्रीच्या कालावधीमध्ये टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली गेलं तर या खडकांच्या भेगांमध्ये असणारं जे काही पाणी आहे तर त्या पाण्याचं रूपांतरण बर्फामध्ये होईल आणि ज्यावेळेस पाण्याचं रूपांतरण बर्फामध्ये होईल त्यावेळेस बर्फाचं म्हणजे बर्फ निर्माण झाल्यानंतर त्याचा आकारमान वाढेल. स्वाभाविक आहे की पाण्याचं ज्यावेळेस बर्फामध्ये रूपांतरण होतं त्यावेळेस त्याचं आकारमान वाढतं. आकारमान वाढल्यानंतर म्हणजे जिथं पाणी होतं त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतरण झाल्यानंतर आकारमान वाढतं. स्वाभाविक मग खडकांच्या ज्या काही भेगा आहेत त्या भेगावरती ताण निर्माण होतो आणि भेगासुद्धा रुंदवायला लागतात. तर तुम्ही इथं पाहू शकता की दुसरा डायग्राम तुम्हाला इथं दिलेला आहे ज्याच्यामध्ये खडकांचं विभाजन झालेलं आहे बर्फ निर्माण झाल्यामुळे. तर याला आपण तुषारपात म्हणतो. तर या तुषारपात हा दुसरा भौतिक घटक आहे ज्याच्यामुळे या ठिकाणी विदारण घडून येतं, कायिक विदारण ज्याला आपण म्हणू किंवा मेकॅनिकल वेदरिंग ज्याला आपण म्हणू. त्याच्यानंतर दाबमुक्ती. दाबमुक्ती म्हणजे थोडक्यात काय की भूपृष्ठाचा जो काही भाग आहे तर तो वेगवेगळ्या लेयरने तयार झालेला आहे. जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एक उंचवटा तुम्हाला दाखवलेला आहे, टेकडीचा भाग तुम्हाला दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे लेयर आहेत. आता होतं काय की याच्यामध्ये जो वरचा लेयर आहे तो वरचा लेयर बाह्य कारकांमुळे त्याचं वेदरिंग व्हायला लागलेलं आहे आणि मग तो जो लेयर आहे तो लेयर निघून चाललेला आहे आणि त्याच्या खाली असणारा जो काही लेयर आहे तो उघडा पडतो आहे. म्हणजे थोडक्यात काय की एक वेळ अशी येईल की वरचा संपूर्ण लेयर तो निघून जाईल, त्याचं विदारण होईल आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली असणारा जो काही लेयर आहे तो काय होईल, उघडा पडेल आणि उघडा पडल्यानंतर मग त्या लेयरवरती पुन्हा आणखीन बाह्य कारकांचा इम्पॅक्ट व्हायला लागेल. म्हणजे थोडक्यात खालचा लेयर काय होईल, दाबमुक्त होईल. म्हणजे खालच्या लेयरवरती वरचा जो लेयर आहे त्याचा जो सुरुवातीला दाब होता तो दाब वेदरिंगमुळे तो आता नाहीसा झालेला आहे.
म्हणजे खालचा लेयर आता दाबमुक्त झालेला आहे आणि दाबमुक्त झाल्यानंतर पुन्हा आणखीन त्याच्यावरती बाह्यकारकांचा इम्पॅक्ट व्हायला लागतो, परिणाम व्हायला लागतो आणि त्याचंसुद्धा त्या ठिकाणी वेदरिंग घडून येतं. तर हे भौतिक कायिक विदारणामध्ये हे एक भौतिक घटक आपल्याला सांगता येईल, दाबमुक्ती, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी विदारण घडून येतं. त्याच्यानंतर कायिक विदारणामध्ये पर्जन्य सांगितलेले, पर्जन्य तुम्हाला आता सांगितलं की डेझर्ट भागामध्ये जर अचानक पाऊस पडला तर त्या ठिकाणी खडकांना भेगा निर्माण होतात, तडे जातात, त्या ठिकाणी विदारण घडून येतं. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे वारा. आता वाऱ्याचा जो काही परिणाम आहे, या वाऱ्याचा परिणाम विदारणावरती कशा पद्धतीने होतो किंवा कायिक विदारणामध्ये वारा कशा पद्धतीने त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो विदारणासाठी. आता वारा सर्वाधिक जास्त ॲक्टिव्ह कुठे असतो तर तो डेझर्ट भागामध्ये असतो. अशा डेझर्ट भागामध्ये तुम्ही खडकांचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला खडक दिसेल, ज्याला इंग्लिशमध्ये मशरूम रॉक्स म्हणतात आणि मराठीमध्ये याला भूछत्र खडक म्हणतात. वाळवंटीय भागामध्ये वारा वाहत असताना होतं काय की वजनाने जड असणारे वाळूचे जे कण आहेत ते वाऱ्याच्या खालच्या भागामध्ये वाहतात आणि जे वाळूचे मोठमोठे कण आहेत, वजनाने जड आहेत, ते खालच्या भागामध्ये वाहणार आहेत आणि वाळूचे जे सूक्ष्म कण आहेत ते वरच्या भागामध्ये वाहणार आहेत. म्हणजे वाळवंटीय भागामध्ये होतं काय की ज्यावेळेस वारा व्हायला लागतो त्याच्या मार्गामध्ये जर एखादा खडक आला तर खालच्या भागाचं जास्त वेदरिंग घडून येतं. खालच्या भागाचं वेदरिंग का घडून येतं? कारण खाली वाळूचे मोठमोठे कण आहेत, तुकडे आहेत, जे वजनाने जड आहेत आणि वारा चारी दिशेने वाहतो, त्याच्यामुळे खडकाचा खालचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी वेदरिंग घडून येतं त्याचं, आणि वरचा भाग तसा शिल्लक राहतो कारण वरती वाऱ्यामध्ये त्या ठिकाणी वाळूचे सूक्ष्म कण असतात, त्याच्यापासून जास्त वेदरिंग वरच्या भागाचं होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं वारासुद्धा या कायिक विदारणामध्ये त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो. तर हे संपूर्ण कायिक विदारणाचे त्या ठिकाणी घटक आहेत, जे भौतिक घटक आपण त्याला म्हणू. तर हा विदारणाचा पहिला प्रकार, ज्याला आपण कायिक विदारण म्हणतो किंवा यालाच आपण मेकॅनिकल वेदरिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर विदारणाचा जो दुसरा प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे रासायनिक विदारण दिलेलं आहे, ज्यालाच केमिकल वेदरिंग म्हणतात. आता याच्यामध्ये जो पहिला प्रकार दिलेला आहे तो म्हणजे ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय, एक लक्षात घ्या की असे काही खडक असतात की त्या खडकांमध्ये लोह खनिज असतं, ठीक आहे. तर या लोह खनिजाचं प्रमाण जास्त असतं. तर अशा खडकावरती ज्यावेळेस ऑक्सिजनयुक्त पाणी पडतं, म्हणजे आता ऑक्सिजनयुक्त पाणी म्हणजे काय की पावसाचं जे काही पाणी आहे ते पावसाचं पाणी, वातावरणामध्ये असणारं जे काही ऑक्सिजन आहे, हे पावसाचं पाणी, वातावरणामध्ये असणारं ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनयुक्त पावसाचं पाणी ज्यावेळेस खडकामध्ये एंट्री करेल त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारं ऑक्सिजन आणि खडकामध्ये असणारं लोह खनिज यांचं केमिकल रिॲक्शन घडून येतं. आणि केमिकल रिॲक्शन घडून आल्यानंतर या खडकामधलं जेवढं काही लोह खनिज आहे ते विरघळून जाईल, खडक कुमकुवत बनायला लागतील, ठिसूळ बनायला लागेल आणि त्या ठिकाणी खडकांचं विदारण घडून येईल. तर याला म्हटलं जातं ऑक्सिडेशन. दुसरा जो प्रकार आहे रासायनिक विदारणामध्ये त्याला कार्बोनेशन म्हणतात. कार्बोनेशन म्हणजे काय की असे काही खडक असतात की त्या खडकामध्ये चुनखडक जास्त मोठ्या प्रमाणावर असतो आणि मग चुनखडक हे जे काही खनिज आहे ज्या खडकामध्ये आहे, अशा खडकावरती जर पावसाच्या पाण्याबरोबर कार्बन डायऑक्साईड जर आतमध्ये प्रवेश केला तर कार्बन डायऑक्साईड आणि चुनखडक यांचं केमिकल रिॲक्शन घडून येतं आणि खडकामधलं जेवढा काही चुनखडकाचा भाग आहे तो संपूर्ण विरघळून जाणार आहे, निघून जाणार आहे आणि त्याच्यानंतर खडक कुमकुवत बनायला लागतील, ठिसूळ बनायला लागतील आणि त्या ठिकाणी विदारण मोठ्या प्रमाणावर घडून येईल. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे हायड्रेशन. आता हायड्रेशनमध्ये होतं काय की जसं तुम्हाला सांगितले, खडकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात. ज्यावेळेस पावसाच्या पाण्याबरोबर या खडकामध्ये ज्यावेळेस हायड्रोजन प्रवेश करेल त्यावेळेस होईल काय की या हायड्रोजन आणि हे खनिजं यांची रासायनिक अभिक्रिया होईल. रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर या खनिजांचं आकारमान वाढायला लागतं आणि या खनिजांचं जर आकारमान वाढलं तर या खडकावरती ताण निर्माण यायला लागतो आणि ज्यावेळेस खडकावरती ताण निर्माण होतो त्यावेळेस खडक कुमकुवत बनायला लागतात, ठिसूळ बनायला लागतात आणि खडकांचं विदारण घडून येतं. त्याच्यानंतर जैविक विदारण तुम्हाला दिलेलं आहे. जसं तुम्हाला आत्ताच सांगितलं की वनस्पतीमुळे कशा पद्धतीनं विदारण घडून येतं. वनस्पतीच्या ज्या काही मुळं आहेत त्या मुळांमुळे खडक दुभंगतात, खडकाचं विदारण घडून येतं. त्याच्यानंतर प्राण्यांमध्ये जे बीळ करून राहणारे प्राणी आहेत, मग त्याच्यामध्ये ससा असेल, उंदीर असेल, घूस असेल, असे काही प्राणी ते ज्यावेळेस भूगर्भामध्ये किंवा
भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये ज्यावेळेस ते छिद्र करायला लागतात त्यावेळेस मग त्या ठिकाणी सुद्धा खडकाचं वेदरिंग घडून येतं. त्याच्यानंतर तिसरा घटक तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे मानव. माणसाकडून मोठ्या प्रमाणावर विदारणाची प्रक्रिया घडून येते. मग याच्यामध्ये अणुचाचणीसारखा प्रयोग असेल, ज्या ठिकाणी अणुचाचणी घेतली जाते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्फोट घडून येतो आणि भूगर्भामध्ये असणारे जे काही खडक आहेत त्या खडकावरती ताण निर्माण होतो किंवा खडक फुटतात, तुटतात आणि त्या ठिकाणी सुद्धा विदारण घडून येतं. त्याच्यानंतर जिथं ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत, म्हणजे जिथं मोठमोठे बोगदे पाडले जातात पर्वतीय भागामध्ये, तर त्या ठिकाणीसुद्धा विदारण खूप मोठ्या प्रमाणावर घडून येतं. जिथं रस्ते निर्माण केले जातात, अलीकडल्या कालावधीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जात आहेत, तर याच्यासाठी जी खडी लागते तर ते खडीसुद्धा भूगर्भातून मोठमोठे खडक ते त्यांच्यापासून छोटी खडी तयार केली जाते, तर त्याच्यामध्ये सुद्धा विदारण मोठ्या प्रमाणावर घडून येतं. मानव जे काही खाणकाम करतं, भूगर्भामधून जे काही खनिजं बाहेर काढायला लागतं, तर अशा मोठमोठ्या खाणीमध्ये सुद्धा खडकाचं विदारण खूप मोठ्या प्रमाणावर घडून येतं. तर हे सजीवांच्या माध्यमातून घडून येणारं विदारण आहे. तर हे विदारणाच्या संदर्भाची माहिती होती. हे विदारणाचे 3 प्रकार: कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण आणि त्यांच्यामध्ये येणारे घटक, कोणकोणत्या घटकामुळे हे विदारण घडून येतं. तर या विदारणाच्या संदर्भाची ही होती माहिती. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.